सत्या, अरे का आलोय पोलीस स्टेशनला सांग की, काही काम आहे का? सत्या, अरे कितीदा विचारलं मी तुला, सांगणारच का नाहीस? काय काम आहे? तात्या साहेबांचं काम आहे का? जे काय सांगायचं ते दुसऱ्याला बरोबर सांगतोस. आता पण काय सांगायचं ना ते आत्याला सांग, मला नको सांगू. मला काय गरज नाही याची बॉडीगार्ड व्हायची. तसं बी काल सांगून आलं प्रोटेक्शनची गरज नाही म्हणून. सत्या, सत्य सांगणारच का नाहीस? सत्या, अरे वा, सत्या मंजू लय दिवसांनी आलात. एक्झॅक्टली, खूप दिवसांनी आलात दोघं इथे. हे काम आहे का तुमचं? मौर्य साहेब कुठे आहेत? मौर्य साहेब जाधव सरांच्या केबिन मध्ये आहेत. सत्या, सांगणारच का का आलोय आपण इथं ते? आतमध्ये गेल्यावर समजेल तुम्हाला. इन्व्हेस्टिगेशन तर चालूच आहे, पण बघूया अजून काही धागेदोरे मिळत आहेत का. पण जास्त वेळ लावू नका. ठीक आहे सर. जाधव साहेब, आत येऊ का? नमस्कार. नमस्कार. काय आज जोडीने आलात? काही काम होतं का? होय. हे काय? हा अर्ज आहे माझी पोलीस सिक्युरिटी रद्द करण्याबाबत. मला आता सिक्युरिटीची काही गरज नाही आणि तुम्ही वाघमारेंना दुसऱ्या ड्युटीवर लावू शकता. सत्या, अरे काय बोलतोयस? तुझ्यावरचा धोका अजून टळलेला नाही, मग सिक्युरिटी का ना करतोयस? हे बघ, निवडणुका होऊ दे, मग बघता येईल पुढे काय करायचं ते. नाही, एवढा वेळ थांबायची काही गरज नाही. आपण झालंय काय नेमकं? जाधव साहेब, तुम्ही समजावा आता ह्याला. निवडणुका जवळ आल्यात, काही होऊ शकते. सत्यजितराव, मला वाटतं मंजू बरोबर बोलतेय. आपण कुठलाही धोका घेऊ शकत नाही, आपल्याला सावध राहावं लागतं. आणि अशा हल्ल्यांवरती दुर्लक्ष करून चालत नाही, त्यामुळे सिक्युरिटी तर हवीच. आणि सध्या राजकारण कुठल्या थराला गेलं हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. हे बघा, संकट कधी सांगून येणार नाहीये, तेव्हा मला वाटतं तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा. बघितलं, आता जाधव साहेबांनी मौर्य साहेब बी सांगतात. आता तरी ऐक. अहो, पण वाघमारे माझे कार्यकर्ते असतात माझ्या बरोबर. आणि ही जी पोरं होती ना ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, ती कुठली तर भलतीच पोरं होती बघा. कुणा तर वेगळाचा राग माझ्यावर निघलाय. मला नाही वाटत ह्या सगळ्याचा राजकारणाशी काही संबंध असेल. वाघमारे, मी तुम्हाला सांगतोय ना, मला कुठली सिक्युरिटी नको आहे. आणि जर याच्यामुळे माझ्या बायकोला बोलणं खावं लागणार असेल ना, तर नकोच नको. मला या जबाबदारीतनं तुम्हाला मुक्त करायचं बघ. या बायकांचं ना वागणंच काही कळत नाही. आता ह्यांना बोलणी खायला लागू नये म्हणूनच केलं ना सगळं. मग आता कशा रागानं बघतात माझ्याकडे? जाऊ दे, त्यांचं डोकं शांत झालं ना की त्यांचं त्यांनाच कळलं मी असं का केलंय ते. घालो, हातात असणारी आयती संधी घालो. मनातली गोष्ट सांगायला अजून वेळ मिळत होता तुला, तर तो बी घालवला. नुसतं दुनियेसमोर बायको बायको बोलता येते, पण वाघमारे, माझं तुझ्यावर प्रेम आहे एवढं सांगता येत नाही. चला वाघमारे, मी निघतो. जाधव साहेब, मी निघतो. येते सर. डीजा, हे बघ, ही सगळी नावं लिहून घ्या. आतोबा, आतोबा, वाट बघताय का कुणाची? ते आत्या हरवली वाटतं. नाही नाही, म्हणजे बाहेर गेले का कुठं? मला नाही माहिती कुठे गेली. आई शपथ, तुम्हाला न सांगताच आत्या बाहेर जाते होय? किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी
झाला. सांग मला तू सांग मला ग काय आनंद आनंद झाला काय आनंद आनंद झाला. अव कोणी विचार बी केला नसेल, एवढं मोठं काम करून आले आम्ही आज. शाबासकी द्या. काम कोणी केले? शाबास माझं नाव रोशन केलंयस तू. आत्ते असं नेमकं काय करून आलेस ग तू? वंस अहो सांगा की काय झालं ते. आत्ताच कशाला सांगू मी, येळ आल्यावर समध्यासनी समज समजल. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आमरे यांनी पुण्यांदा काहीतरी गोंधळ घातलेली असतोय बघ. मला लई काळजी वाटते अगं. मंजू आणि आई तू नको जास्त काळजी करू. आता ह्या आत्याने किती जरी गोंधळ घातला ना तरी ती दीदीला आणि दाजींना कधीच वेगळं करू शकत नाही. म्हणजे अगं म्हणजे सत्यदाजी असताना ते दीदीला कसं काय त्रास होऊन देतील बरं? आमरे मला काहीतरी समजलं असं सांग की. आई जाऊ दे ग, तू नको एवढं टेन्शन घेऊस. तिचं काय सारखंच नवीन काही ना काही चालू असते. नको लक्ष देऊस तू. हा मामी तुम्ही काहीच काळजी करू नका. नका लक्ष देऊ तुम्ही. हा नका लक्ष देऊ. ह्या आत्यानं काहीतरी मोठा घोळ घालून सत्यदाजी आणि मंजू दीदीला वेगळं करण्याआधी मला काहीतरी करायला लागेल. डीजा काय गामरे? थांब जरा. घे. मला घराच्या मागच्या बाजूला भेट, बोलायचंय. मी दिलेल्या पेनाचा आज असा उपयोग होईल वाटलं नव्हतं मला. आज असा मी तिच्या हातावर कागद ठेवला आणि ती ला 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 ला. मम्मी तिकडे बघ जरा. का? बघ की मम्मी तिकडे बघ जरा. आज पहिल्यांदा माझ्या पोराला कळलं की आपल्या आईने आपल्या बापाकडे बघावं. गेला की तो गेला की आंघोळीला. मग थोबाड आहे ना, थोबाडाने सांगा की. आता सोबाडीने सांगितलं तो आंघोळीला गेला. सकाळी आंघोळ केली होती ना? होय केलती की. हे बैल परत का गेला आंघोळीला? पुन्हा ठाव काय माहिती तुला. ला 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 ला. अरे काय आहे
असा बुजगाव नगत का झालायस? मम्मी, नवं वर्ष, नवी सुरुवात, नवं आयुष्य, नवे मम्मी पप्पा. मम्मी पप्पा नवे कपडे घातलेत. तेजा, तो कुर्ता जुनाच आहे, तू नव्याने घातलाय आणि तो माझा आहे. काय बी असू दे, मम्मी पप्पा कसा दिसतोय मी? चिकना दिसतेस रे. आज बुजगावनं सजवल्यावानी दिसतंय. चाललायस कुठे? मम्मी, तू मगाशी काहीतरी महत्वाचं काम करून आली होतीस. आता मी काहीतरी महत्वाचं काम करायला चाललोय. आशीर्वाद दे मम्मी. पप्पा आशीर्वाद द्या. काम होते बाबा. पप्पा, मम्मी, आजचा दिवस आपल्या घराण्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे. हो, ह्यो म्हणतोय सुवर्णा लिहणार आहे. कोण आहे ही सुवर्णा? मिश्रवाली बाई, सुवर्ण अक्षरात म्हणजे सोन्याच्या अक्षरात लिहिल्या जाणार आहे. सोन्याच्या अक्षरात. म्हणलं ही सुवर्णा कोण? डिजा, ए डिजा, काय तुला ताप बीप भरलाय काय? मिश्रवाली बाई, ताप हाताला नसतोय, डोक्याला असतोय. काय रे डिजा? मम्मी प्लीज, आय एम गेटिंग सो लेट. समवन इज वेटिंग फॉर मी. ओके. काय म्हणलं हे पोरग? तो म्हटलं मला लेट झालाय, कुणीतरी माझी वाट बघताय. हो मिश्रवाली बाई, ऐका, याला येड लागून आपली वाट लावण्याआधी याचा बँडबाजा उडकून टाकू. याच्यासाठी काही केलंय का? अवं, त्याच्यासाठीच तर गेली होती मी आज. तात्यासाहेब, हे असे काही प्रोग्राम आपण प्लॅन केलेले आहेत, जसं की गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप, रोजगार मेळावा, वृद्ध माणसांसाठी तीर्थयात्रा. तात्यासाहेब, मी तुम्हाला सांगतो, आपल्या सर्वेनुसार साताराच्या मतदारसंघात ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत. त्यात नोकरीसाठी मोठ्या शहरात गेलेल्या तरुण पोरांची संख्या बी जास्त आहे. आणि जर आपल्याला ह्या तरुण पोरांना परत साताऱ्यात आणायचं असेल तर आपल्याला नवीन उद्योगधंदे आणावे लागतील. आणि तात्यासाहेब, मी तुम्हाला सांगतो, आपण जर ही सगळी कामं केली तर तुम्ही परत इथले आमदार फिक्स. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. उत्तम आहे सांख्यिकी, चांगला आहे अभ्यास. आता पंकजला जोडीला घ्या आणि काम सुरू करा. तात्यासाहेब, पंकज सोडून दुसरं कोणी बी मला चालेल, पण पंकज नको प्लीज. का नको पंकज? नाही तात्यासाहेब, त्यानं काही केलं नाही, पण आमचं नाही पटत आणि त्याला माझी आयडिया बी नाही आवडत. त्यामुळे उगाच वादावादी नको. काय पंकज, काय का नाही आवडत? आयडिया आवडायला पाहिजे, चांगल्या असतात त्याच्या आयडिया. माफी माग. काय ऐकायला येत नाही का? माफी माग. तात्यासाहेब, राहू दे, माफीची काही गरज नाही. कशी नाही गरज? कशी नाही? ए, माफी माग. सॉरी सत्या. हात मिळवा. हात मिळून शेक हँड करा. तसेच मिळून मिसळून राहा, राज्य कराल. वाघमारे, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे माझी फॅमिली तर सेट व्हायला मदत झाली आहे. तुम्ही सगळ्या वस्तू घेण्यात मदत केलीत मला. आणि हो, माझ्या बायकोला पण तुम्ही घेतलेल्या वस्तू खूप आवडल्या ना. सर, आता एका बाईला काय आवडते ते दुसरी बाई सांगू शकते ना. अगदी बरोबर बोला ना वाघमारे. मग मॅडम आणि छोटी कशा आहेत? त्या दोघी फर्स्ट क्लास, एकदम मजेत. घर पण आवडलंय त्यांना. काय हळूहळू रुळतायत. बरं, तू कधी, तुम्हाला तू बोलत तर चालेल ना? चालेल. बरं, मग कधीतरी ये चहा प्यायला घरी. हक्काने ये. माझ्या बायकोने पण तुला बोलवलंय. आणि सत्याला घेऊन या. सत्या कशाला पाहिजे? मीच येईन एकटी. का? जोडीने येणार नाही का? नाही, तसं नाही. त्याला वेळ नाही ना आता. प्रचाराची कामं सुरू आहेत जोरात. अच्छा,
म्हणजे इलेक्शनच्या कामात बिझी दिसतोय. बरं चला सोडू तुम्हाला. नाही नको, मी जाईन माझी. बरं ठीक आहे, निघतो हा. मौर्य साहेबांसोबत मागच्या वेळेस मला बघितल्यावर सत्याला राग आला होता आणि आज त्यानं मला राग आणला. एक काम करते, मौर्य साहेबांसोबत जाते, म्हणजे हा चिडल माझ्यावर आणि सगळं बोलून टाकल मनातलं. सर चालेल. चालेल काय चालेल? तुम्ही मला घरी सोडलं तर चालेल. हो मग आधी विचारलं ना मी. चला बसा, सोडतो. बसा. निघायचं? हो. ही अशी हेडलाईन यायला पाहिजे आपल्या नावाची. मुख्य बातमी पाहिजे वर्तमानपत्राच्या पहिल्या पेजवर आपली. त्या सत्याच्या मनात काय काय ते बघा, त्याचा फायदा करून घ्या. हो. कारण सत्याची माफी मागायला लावली, त्याचा राग आलेला दिसतोय. नाही असं काही नाही. 30 वर्ष झाली मला राजकारणात. 30 चेहऱ्यावरून सांगू शकतो मी कोणाच्या मनात काय चाललंय. तू वरून दिसतोय शांत, पण आतून धुमसतोयस तू. तात्यासाहेब, त्या सत्याचे एवढे लाड करताय तुम्ही, मग त्या लाडाने तो डोक्यावर बसेल आपल्या. कोणाला डोक्यावर बसवायचं, कोणाला डोक्यावर नाही बसवायचं, हा माझा प्रश्न आहे. मला माहिती आहे ते. तुलाही वेळ देईन मी बदला घ्यायचा. पण आता सत्याला वाटलं पाहिजे की तू त्याच्या सोबत आहे. त्याला डोक्यावरून कसं खाली उतरवायचं, किती वाजता उतरवायचं, चांगलं माहिती आहे मला. ह्यो सत्य कुठरायला काय माहिती. ह्यो कधी एकदा येतोय आणि त्याच्या हातात ह्यो कागद कधी एकदा ठेवते का नाही, असं झालंय मला. एकदा का सत्याने ह्यो कागद बघितला का आजच्याच त्याने वेळेला धक्क मारून घराच्या बाहेर काढल तो. हो मम्मी, शांत व्हा, जास्त एक्साइटेड होऊ नका. आपण मुद्दामून करतोय असं वाटल. धीर धरा धीर, वेसबी इंतजार का फल मीठा होता है. बरं बरं, लय डायलॉग नको मारू. काय ग मम्मी, अशी दारात का उभी आहेस? माझी वाट बघत होतीस? काय बोलायचंय का तुला माझी? होय होय, एक महत्वाची गोष्ट सांगायची बघ तुला. तुझा त्या नेबटवर लय विश्वास आहे ना? लय पुळका येतो ना तुला तिचा? लय साधी बोळी वाटते ना तुला ती? मम्मी, का सारखं वाघमाऱ्यांच्या हातून मागं लागलेली असतीस तू? रोज काहीतरी तक्रार असतीस तुझी त्यांच्याबद्दल. म्हणजे मी खोटी तक्रार करते असं वाटतं रे तुला? ठीक आहे, माझा विश्वास नाही ना तुझा? मग निदान ह्या कोर्टाच्या कागदावर तर विश्वास ठेव. बघ बघ, नीट एकदा वाचून बघ, मग तुला कळेल का मम्मी एवढी तिचा रागराग का करते ती. ही सत्या, अरे तिचा चेहरा जरी भोळा असला का नाही, तरी डोक्यानं ती दुप्पट तिप्पट चौपट कपटी आहे, चौपट. हा, तुला तिच्या जाळ्यात फसून का नाही तिच्या भविष्याची तरतूद करते बघ ती. पण वाघमारे पोटगीची मागणी का करतील? कसं बाई माझं भोळ कुकृती. अरे हेच तर डाव होता तिचा. उगाच तुझ्याशी जवळी करत नव्हती ती. आपलं श्रीमंत घरदार बघून डोळं फिरत तिचं नियत बिघडली तिची. नाही मम्मी, असं काही नसेल. तुझंच काहीतरी गैरसमज झाला असेल. मला वाटलंच होतं तू तिच्याच बाजूने बोलशील म्हणून. स्वतःच्या मम्मीपेक्षा तिच्यावर जास्त विश्वास नाही तुझा. आणि मला म्हणतो गैरसमज झाला असेल. अरे बघ की डोळं फाडून नोटिशीमध्ये नाव कोणाचं आहे बघ बघ. खाली मुंडी पाताळ धुंडी. हा आता वाघमारे, चहा प्यायला नक्की यायचं घरी? हा नक्की सर, नक्की. तुम्ही बोलवला आणि मी येणार नाही वे? नक्की येणार. बाय सर, शिस्तीत जा. वाघमारे थांबा, वाघमारे थांबा.
वाघमारे काय चाललंय तुमचं? तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती मला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी काय केलं? सत्या, एवढं चिडायला काय झाले? वाघमारे, मी कशाबद्दल बोलतोय ना हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. तुम्ही ह्या लेवलला जाऊन वागायला असं कधीच वाटलं नव्हतं मला. उगाच लेवल बिवल शब्द वापरू बोलायची गरज नाही. हा, माझी लाईफ आहे, मी काय बी करीन. ए नाही ब्रेड, हा काय बी करीन म्हणजे कसं बी वागशील? ए म्हणून तू ह्या थराला जाशील होय? तुला माझं पोरगं काय रे वाटलं का ग? मम्मी तू शांत हो, तू यात पडू नकोस. आमचा विषय आम्ही बोल. वाघमारे, खरं खरं सांगायचं मला, एवढे दिवस तुम्ही मैत्रीचं फक्त नाटक करत होता ना? तुमच्या डोक्यात हे षडयंत्र चालू होतं ना सगळं? बापरे, मौर्य सर मला सोडायला आल्याचं लयच मनाला लावून घेतलंय सत्यानं. त्याला सांगू का त्याच्या सकाळच्या वागण्याचा मला राग आला होता म्हणून मी असं केलं? नाही, नको. जरा त्याला अजून जेलस होऊ दे. बोलले ना मी, माझी लाईफ आहे, मी काय बी करीन. तसं बी किती दिवस राहिलेत घटस्फोटाला. वाघमारे बाद झाला आता. वाघमारे बाद झाला आता. पहिला आणि शेवटचं सांगतो, लायकीत राहायचा तुम्ही, लायकीत राहायचा तुम्ही.